रोज पडणारे ढगाळ वातावरण तर काही भागात गारपिटीने झालेले नुकसान यामुळे शेती क्षेत्र व शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. तसेच सोशल मीडियावर व्यक्त होणारे हवामान अंदाज यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून मजुराचा गंभीर प्रश्न अशा परिस्थितीत सापडला आहे. सध्या वातावरणात मोठा बदल झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून निसर्गाच्या असंतुलनामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून तसेच वादळ वारा पावसाने हजेरी लावली असल्याने गहू कांदा तसेच काढणीसाठी तयार झालेले तूर धान याचेही नुकसानची भीती व्यक्त होत असून त्या परिस्थितीत शेतीतून शेतकरी सावरत असून गहू पिकांना शेवटचं पाणी भरणं आहे. परंतु पाणी भरल्यास वारा वादळमुळे गहू पडून जाण्याची भीती आहे. तसेच तुरीचे पीक काढणीस आलेले आहे. जर पावसाने कमी जास्त हजेरी लावली तर मोठे नुकसान होण्याची भीती वाटत आहे. तसेच कांदा पिकाची ही परिस्थिती आहे. म्हणून शेतकरी मोठ्या विवंचनेत आहेत. धुळे तालुक्यातील सडगाव गाव आज शोकसागरात बुडाले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना सडगाव ग्रामस्थ मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्र येत दादांच्या कार्याला उजाळा दिला. सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान यावेळी उपस्थितांनी आठवणींमधून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास महाराज यांनी केले. यावेळी माजी सरपंच दादाजी पद्मवार, सरपंच पांडुरंग गर्दे, आधार खांडेकर, ज्ञानू खांडेकर, सोपान पाटील, दिलीप महाराज, अधिकार मासुळे, दयाराम खांडेकर, समाधान खांडेकर, रामकृष्ण पद्मवार, श्रावण खांडेकर, भूषण वाघ, सुनील मोरे, विवेक पद्मार, मच्छिंद्र मासुळे, जनार्दन मासुळे, संदीप माटकर, समाधान माटकर, प्रवीण वडापते, भगवान मासुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ तरुणांनीही हजेरी लावली. श्रद्धांजली कार्यक्रमात वातावरण भावुक झाले होते. सडगावकरांनी स्वर्गीय अजितदादांना अश्रूंनी अखेरचा सलाम केला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत नालसा आशा 2025 मानक कार्यवाही प्रक्रियेनुसार 100 दिवसीय जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती तळोदा यांच्या वतीने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तळोदा बसस्थानक परिसरात बालविवाह मुक्त भारत या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. मोठी कलेक्टर व्हायचं होतं, मला का बसवलं यावेळी. सोळा वर्षाची आहे दिशा. हो एवढ्या लवकर लग्न कसं काय केलं तुम्ही? अहो समाजात होतं त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी सरन्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री दिनेश डी माने होते. कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी तसेच तळोदा वकील संघातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले MSW महाविद्यालयातील 14 विद्यार्थीनींनी बालविवाहाचे सामाजिक, मानसिक व शारीरिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. 18 वर्षाखालील मुलीचा व 21 वर्षाखालील मुलाचा विवाह हा बालविवाह असून तो बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत दंडनीय गुन्हा असून यातून स्पष्ट करण्यात आले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. पथनाट्यास प्राध्यापक प्रमोदेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाचे संयोजन श्री दीपक ए चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडले. तर मंडळी, आपण बालविवाह याच्यावर पथनाट्य पाहिलं, पण तसेच बालविवाहामुळे एका स्त्रीच्या शरीरावर कसे दुष्परिणाम होतात व तिची मानसिक स्थिती कशी खालावते हे आपण पाहिलं असेल. मुलगीचे वय हे 18 पूर्ण नसल्या कारणाने तिची शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ती सक्षम नसते, ती गर्भधारणेसाठी सुद्धा सक्षम नसते. एवढ्या वयामध्ये मुलीचे लग्न करणे हे योग्य नाहीये. याच्यावर उपाय मुलींना शिक्षण देणे, मुलींना चांगला रोजगार प्राप्त करून देणे, त्यांचं वय 18 झाल्याशिवाय त्यांचं लग्न न करणे व गावागावात जाऊन आपण जनजागृती केली पाहिजे की मुलींना आपण शिकवलं नाही पाहिजे. कारण की जर आज आपल्या मुली शिकल्या तरच आणि जर
स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.